बेईमान विरुद्ध इमानदारीची ही लढत आहे आणि इमानदारीला न्याय मिळतोच हे भगवंतालाही माहीत असून जनता हीच माझी भगवंत असल्याचं मत संजय वाघे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय. शिवाय मी बहुजनांचा आणि ओबीसींचा नेता असून मी निवडून आल्यास जातीनिहाय जनगणना करणार असल्याचं सुद्धा वाघाये यांनी सांगितलेलं आहे. पाहुयात काय म्हणतायत सेवक वाघाये. उमेदवारी का कशा पद्धतीची आहे आणि आता तुमची जे सक्षम उमेदवार म्हणून तुमच्याकडे बघितले जातात, काय रणनीती आहे या निवडणुकीत विरोधकांना पराभूत करण्यासाठी? काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून डम्मी उमेदवार असल्यामुळे त्याला कोणी मतदान द्यायला तर काँग्रेस वाचवण्याकरता मी उभा झालो आहे. त्यामुळे काँग्रेसची सगळी फडी माझ्या पाठीमागे उभी आहे. हा एक विजयश्री आणण्याकरता महत्वाचा भाग आहे. खरलांची प्रकरणामध्ये मी मागासवर्गीय समाजाला मदत केली होती. त्यामुळे दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय एसटी समाज सुद्धा माझ्या पाठीशी भरपूर मला प्रेम करणार आहे. मी आमदार असताना लाखनी तालुक्याला पंचायत समितीचा दर्जा, सळगोर तालुक्याला पंचायत समिती, त्याला पाळावरती बिल्डिंग, लाखनीला तहसील, सळगोर तहसील, हे मोठे मोठे कामं. गोसेखुर्दचा डॅम्प मी आपल्याकडे तुपकर मुरमाडीचा किटाडी भागातून आणला. तिथं आमचा लोअर चुलबन म्हणजे आजचा हा दुर्गाबाई डो हा त्या पटोलेच्या बागाच्या बाजूला मी केला. तर एका बाजूला ते आमदार असताना लाखांदूर रस्ते नाही, लाखांदूरचा माणूस डिलिव्हरीला सुद्धा ब्रह्मपुरीला जातो, शाळा शिकायला ब्रह्म जातो, शाळेचे जाळे आम्ही ओढले, बासमती सारखा धानाचा प्रोजेक्ट आम्ही त्या काळात आणला. आम्ही सगळे विकासाचे कामं केले म्हणून लोक आमच्या पाठीमागे आहेत. आणि वेळेवर धोका झाल्यामुळे आमचा पॉलिटिकल खून करण्याचा कोणी प्रांताध्यक्षांनी प्रयत्न केला आणि आमची तिकीट कापण्याचा प्रयत्न केला असेल तर हीच खरी सेवक वाघायची काँग्रेस आहे. पण राहुल गांधीला 13 तारखेला मी समर्थन मागणार आहे की मला समर्थन द्या, मी निघतो. बाकी अमरावतीला राहणार समर्थन राष्ट्रवादीने दिलं होतं त्याप्रमाणे मला माझा आता माऊल वाढत आहे. आणि माझी फाईट आता प्रफुल्ल सगळा मोठा नेता सुद्धा आता घाबरून म्हणायला लागला सेवक भाऊ वाघांची फाईट आहे का, त्यांना कळायला लागलं का काय आहे म्हणून. तिकडे आपण दिली असती, आपण मागितली असती. तर ते सुद्धा स्वाभिमानाने सांगत आहेत प्रफुल्ल पटेलजी की भाई सेवक वाघा आहे, लढतो, लढत खरी आहे. आणि हे बैमानाविरुद्ध इमानदारीची लढत आहे आणि इमानदार माणसाला न्याय मिळतो हे भगवंताला माहीत आहे. त्यामुळे भगवंताची आणि जनता ही माझी भगवान आहे. आणि मी लोकांसाठी काम केलं आहे. देशातलं मोठं खरलांची प्रकरण मी शेड्यूल कास्टसाठी केलं. देशातलं ओबीसीचं 3 महिला आमच्या चोले भगिनी मृत्यू तो केलेला. अंकिता लांजेर प्रकरण आम्ही उचललं. महाराष्ट्रामध्ये भंडारा गोंदियाचं नाव महाराष्ट्राच्या विधानसभेत टेकलं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुंबई सर असेल, पुन्हा सर असेल, मला सेवक वाघा नावाने ओळखतात. हे माझी ओळख. मी ओबीसी नेता आहे, बहुजनाचा नेता आहे. आणि आलो तर जनगणना, जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. दलित किती, आदिवासी किती, एससी किती हे सगळं कळलं पाहिजे. याच्याकरता मला लोकसभेमध्ये जायचं आहे. आणि मी पूर्णपणे या भंडारा गोंदियाला हा जो मागासलेला जिल्हा आहे याचा विकास झाला तर शुगर फॅक्टरी जाते देखील निर्माण करायचे. मी केसरला सुद्धा एक शुगर फॅक्टरी टाकण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि समोर तुमच्या आशीर्वाद असेल कारण आणि लोक मला यावेळेला निवडून देतील. माझ्यावर खूप अन्याय झाला. असा अन्याय कुणावर होऊ नये. नेत्याला ज्याला मी आमदार केलं, ज्याला मी पक्षात आणलं भारतीय जनता पार्टी, त्याच प्रांताध्यक्ष पटोले सारख्या माणसाने असा पूर्ण या विदर्भामध्ये काँग्रेस भाजपला विकलेली आहे. मॅच फिक्सिंग करतो, मामा भाजा म्हणून भाजपचा उमेदवार त्या नातेवाईक आहे, त्याच्याशी पैसे कोण तिकीट विकतो. अशा प्रकारचा लाचार आणि चिरापुंजीमध्ये त्याच्यावर प्रकरण झालं. कॅरेक्टर लेस त्या चित्रा वाघने उचललं होतं, महिलाबद्दल प्रकरण. अशा बैमान माणसाला मी कधी याच्यासोबत काम काँग्रेसमध्ये याच्यामध्ये करून लावतो. आणि मी आज येता खासदार बनून तुम्हाला दाखवेन आणि जनता मला निवडून देईल. धन्यवाद.